नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज ताल्यामध्ये ही जाहीर सभा आयोजित केलेली आहे। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिंदेची शिवसेना, आरपीआय या महायुतीच्या प्रमुखांनी आपल्याला निमंत्रण दिलं। आपण सारी मंडळी हजर राहिलात त्याबद्दल मी महायुतीच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आजच्या 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेसाठी आवर्जून हजर असणारे आपले खासदार तटकरे साहेब, त्याचप्रमाणे मी आता जास्त वेळ घेत नाही, सभा मंचकावर असणारे सर्व नेते मंडळी, आपण तालुक्यातून आलेले सगळे ग्रामस्थ आणि महिला मंडळ, येत्या 20 तारखेला आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं आहे। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करणारा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभा असणाऱ्या आपल्या भगिनी आदितीताई ह्या गेल्या 5 वर्ष अगोदर सुद्धा या निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या। आपण साऱ्या मंडळींनी त्यांना मतदान देऊन निवडून आणलं। या अगोदर आपले साहेब या मतदारसंघामध्ये 2 वेळा आमदार झाले, महाराष्ट्राचे मंत्री झाले। विकासाची गंगा रायगड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेबांनी आणली आणि श्रीवर्धन मतदारसंघाचा कायापालट साहेबांनी केला। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रायगडचा विकास करताना अंतुले साहेबांच्या नंतर या रायगडचा विकास कुणी केला असेल तर तो फक्त आणि फक्त साहेब आणि साहेबांचं कुटुंबीय। आदितीताईंना 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे। श्रीवर्धन मतदारसंघ हा दक्षिण काशी असलेल्या हरिहरेश्वरांचा आशीर्वाद असलेला मतदारसंघ आहे। या मतदारसंघामधून निवडून आलेले आमदार असतात ते महाराष्ट्राचं नेतृत्व करतात। बंधूंनो, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की बॅरिस्टर ए आर अंतुले याच मतदारसंघातून निवडून आले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। त्याच्यानंतर साहेब सुद्धा याच मतदारसंघातून निवडून आले। साहेबांनी महाराष्ट्राच्या बऱ्याचशा मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत। त्यांच्यानंतर आपण साऱ्या मंडळींनी 5 वर्षापूर्वी आदितीताईंना निवडून दिलं। आदितीताईंना सुद्धा याच मतदारसंघातना निवडून दिल्यानंतर महाराष्ट्राचं आदितीताईंनी नेतृत्व केलंय। म्हणजे श्रीवर्धन मतदारसंघामध्ये निवडून आलेला उमेदवार हा महाराष्ट्राचं नेतृत्व करतं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा निवडून आलेला आमदार हा तुम्ही आम्ही दिलेल्या मतावर निवडून आलेला आमदार असतो। याचा साऱ्यांना आपल्याला अभिमान असायला पाहिजे। मी जास्त वेळ न घेता येत्या 20 तारखेला आपण साऱ्या मंडळींनी आदितीताईंना मतदान करावं। आपल्याला कल्पना असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव महिला मंत्री आपल्या आदितीताई होत्या आणि आदितीताईंनी आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत आपण शाळेत नाव दाखल करताना आपल्या आईचं कधी नाव टाकलं नाही, परंतु आदितीताई बालविकास मंत्री, महिला बालविकास मंत्री असताना त्यांनी आपल्या नावापुढे आईचं नाव आणि नंतर वडिलांचं आणि नंतर आडनाव हा निर्णय कुणी घेतला असेल आणि महिलांना सन्मान देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त आदितीताईंनी केलंय। मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल, महिलांना एसटी मध्ये अर्धी तिकीट असेल, बऱ्याचशा अशा सांगायला गेलो तर वेळ जास्त लागेल, परंतु या सरकारमध्ये आदितीताईंनी घेतलेले निर्णय हे इतके चांगले निर्णय आपल्या सर्वांसाठी आहेत आणि म्हणूनच आपल्याला येत्या 20 तारखेला आदितीताईंना 1 नंबरचं बटन, जे घड्याळ, आदितीताईंचं नाव, फोटो, त्याच्या बाजूला घड्याळ आणि घड्याळच्या निशाणीच्या समोरचं बटन दाबून आदितीताईंना
आपण सर्वांनी आशीर्वाद रूपी मत द्यावं अशी आपल्याला विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.